मुलींचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झालेला होता आणि यावर खऱ्या अर्थानं पाठपुरावा सुरू आहे। पण आणखी 3215 घरांचा सर्वे करण्यात आला असून आणखी 81 बाधित रुग्ण आढळलेले आहेत। यामध्ये ताप आणि जुलाबाचा त्रास हा दूषित पाण्यामुळे होतोय। एकंदरीतच आणखी 30 घरांमध्ये हे दूषित पाणी आढळले। नेमकं महापालिकेच्या माध्यमातून हा जो पाणी पुरवठा केला जातोय हा इतका दूषित कसा, असा सवालही आता उपस्थित होतोय। मोदी परिसरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये दूषित पाणी डेंग्यूमुळे 2 मुलींचा मृत्यू झाला। या पार्श्वभूमीवर हिवताप विभागाने गेल्या 2 दिवसात या भागातील 3215 घरांची तपासणी केली। या घरांमध्ये ताप, उलटी, जुलाब या त्रासाने बाधित असलेले 81 रुग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य अधिकारी डॉक्टर राखी माने यांनी दिली। शहराचा पाणी पुरवठा विस्कळीत झाला आहे। अनेक भागात दूषित पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत। या दरम्यान बाबू जगजीवनराम झोपडपट्टीमध्ये 2 शाळकरी मुलींचा मृत्यू झाला। एका मुलीची प्रकृती गंभीर आहे। पालिकेने रविवारी 2430 घरांमधील 11823 नागरिकांची तपासणी केली। दुसऱ्या दिवशी सोमवारी 785 घरांमध्ये तपासणी केली। यातील 81 जणांना उलट्या, जुलाब आणि तापाचा त्रास होत आहे। या सर्वांच्या चाचण्या केल्या आहेत आणि औषधोपचार सुरू आहेत। दूषित पाण्यामुळे 2 मुलींचा मृत्यू झाल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे। पालिका प्रशासन हे मृत्यू डेंग्यू, मलेरिया या आजाराने झाल्याचे सांगत आहे। प्रशासनाने या मुलींच्या घरातील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले होते। या तपासणीचा अहवाल सोमवारी आला नाही, तो मंगळवारी प्राप्त होईल असे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले।